हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. झाला चहा पाणी? बघा आमच्या आईचा चाललाय चहा पाणी. तिकडे देव बाप्पा पुंजलाय दिसते का, समय फिमय लावलेली. चहा चाललाय, देवपूजा करून. काय ऊन तर पडतंय, प्रमाणाच्या बाहेरच पडतंय. माणसाच्या नुसत्या जीवाच्या हाय हाय चालली. उन्हाळा पण सैन होत नाही, पावसाळा पण सैन होत नाही, थंडी पण सैन होत नाही. माणसाचं जीवन खरंच पाण्यासारखं आहे. आता काय 4 शब्द चांगलं बोललं तर नंतर काय होईल त्याचा भरोसा नाही. म्हणून माणसानं 4 शब्द तोंडाने गोड बोलावं, मनापासून काळजाला लागायसारखं अशा गोष्टी बोलावं. त्याने करून बाई ही आपल्याला लय भारी बोलत होती, नाव निघतं, त्या माणसांचं नाव निघते. तर बानूची आपल्या झाली आंघोळ. बानू पण आजारीच आहे. आंघोळ फिंगोळ करून झोपवली तिला. मला लाता मारती आणि इथं खडू बनलेला त्याच्यावरच बसली बाया मी तर. मुंग्या तर लय का इथं खडू वाढलाय, दिसतंय का. तर आलती सगळी पाहुणी रावळी जत्रेला. भाव बन भाऊजया सगळी आलती जत्रेला. 1 नंबर आमच्या इथली जत्रा झाली. पण काय होतं माहिती का, हेड तर काढला आम्ही, पण त्याला हे लागतंय ना, काय चार्ज लागतंय, म्हणजे नाही का, गाण्यांचा ही आवाज होता त्यामुळं सोडू शकलो नाही. आणि ते एडिट करायचं मला काय जमत नाही. मग वहिनी मला म्हणल्या की ताई ते सोडू नका. त्यांनी पण नाही सोडलं, फक्त गाड्या ओढण्याचं सोडलं, कारण त्याला हलग्याच होत्या म्हणून. मंदिरात हलग्याच होत्या म्हणून. आणि काठी हे सगळं काढलंय, पण काय चार्ज लागतं म्हणून नाही सोडलं. तर मी पण आजारी पडली, बानू पण आपली आजारी पडली. बघा चला म्हणायला बानूला उन्हाळा ऊन सैन होत नाही, बिलकुलही सैन होत नाही. काय करावं. माशा हाणतंय आपलं, कवर हाणल माशा. आणि माशाने तर असा त्रास दिलाय, सगळ्या दुनियाच्या माशा हिच्या तोंडावर बसते त्या. आता एक माणूस स्पेशल तरी बसलं तरी लगवीला म्हणा कुठं म्हणा जातायच की उठून एका जागेवर. तर बसताय का माणूस. मग जाळी टाकली तरी काढून फेकती पोरगी. काय करावं. सकाळना 8-9 वाजेपर्यंत भारी वाटतंय वातावरण, एकदम थंड वातावरण आहे, फ्रीज सारखं. आणि 10 वाजल्या तिथनं पुढं असं वातावरण आहे की काय होतंय आणि काय नाही. बानूला तर सहन होत नाही. सारखं कार्प वल्य करायचं, अंगावर टाकायचं, पाणी वतायचं, तोंड धुवायचं गार पाण्याने, पाणी पाजायचं, तरी पण तिला त्रास होतोय. काय करावं. तर मेहंदी मी काढलेली हो का, मला अशीच मेहंदी आवडते. 5 मिनिटच लावली होती मेहंदी, तरी एवढी रंगली. मला काय जास्त मेहंदी आवडतच नाही. चला, मला पण लय काम आहे. ती कपडे ही धुवायचंय, पाणी आणून. आमच्या इकडं पाणी आहे पण आणायवर लागतंय लांबणं, लय वैताग आहे. आणि मला पण काय झालंय, ही गाठी आहेत ना दुखायला लागल्या माझ्या, लय लय दुखायला लागले. अहो मी तर तुम्हाला सांगू शकते, घरच्यांना सांगू शकते, ही माझं दुखतंय, ही माझं दुखतंय, हात दुखतोय, पाय दुखतोय. या पोरीने कसं सांगायचं. सांगा येत आहे, पाय दुखायला लागलं, हात दुखायला लागलं, डोकं तोंड नरड काय का होईना दुखायला लागलं, मुंगी चावली, मुंगळा चावला, सांगा येत आहे. नाही येत सांगायला. बोला येत आहे, बोलायला पण येत नाही, सांगायला पण येत नाही. तिथं रडण रडण गप बस. मग रडायला लागल्यावर आपण घ्यायचं आणि बघायचं की बाया काय झालंय काय नाही. काय मग सगळं अंग चेक करायचं. तुम्ही म्हणताय कष्ट कष्ट करूनच खाते मी. अजूनपर्यंत काही ज्या गोष्टीची अपेक्षा केली नव्हती त्या गोष्टी मला करावं लागायला लागल्या. कामं करावं लागली,
अजून पण करावंच लागणार आहे, कारण जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मला काम कष्ट करावंच लागणार आहे. आपण काम कष्ट केलं तरच 4 घास आपण सुखाने खाऊ शकतो. जर नाही केलं तर आपल्याला कोण आणून देणार आहे का? हे धर बाबा, तू उपाशी आहे, तुझं घर उपाशी आहे, नेजा. बरं आणून दिलं तरी फक्त एकच दिवस, दुसऱ्या दिवशी म्हणतात आमचं भागवा का तुमचा आणून द्यावा, असं असतं. तर सांगायचा प्रश्न एकच आहे, या या कुठं आहे माझं कोण ती म्हणली घास नको साबण नसता हा साबण लावायचं साबण नसतं. लावलं त्याला की घास पण नाही साबण उठते त्या. मसुरात चालली ती आमचा बी नवरा उदाळलाय उधळ द्या काय असते. तर चला, आपल्या इथं पाहुणे आल्यात. पाहुणे म्हणजे वंदावईने, आम्ही पहिलं कामाला जात होतो त्या आल्यात. हेड्या बनवतोय वा. तर चहा चालला, नेमकं चहाच्या टायमाला आल्या. एकदम भारी कॉमेडी करतात ह्या. वेळ कसा जातो, कामात आम्हाला जात होता ते कळत नव्हतं. तर कसं असतं, जे असतं ते चांगल्यासाठी होत असतं. आपण 4 गोष्टी चांगलं बोललो तोंडाने तर माणूस आपल्यापाशी येतं, हाय की नाही वंदाबाई? मग काय बरोबर. आपण नाही बोललो तर कशाला येते आपल्यापाशी? कोण यायचं हा. बोललं तर येतं. हा. तर चला, आम्ही पण चहा पितो, तुम्ही पण प्या. तर बाय सगळ्यांना.